मी म्हणत म्हणजे तुम्हाला आज सरांनी विनोबा सरांनी कुटुंब हा शब्द दिला आहे. कोणता? कुटुंब. तर कुटुंब कुटुंब तर कुटुंब म्हणजे आपण आपल्या घरामध्ये राहतो है ना. तर घरामध्ये आपण 4 किंवा 5 असे व्यक्ती असतो. जर आता आधीच्या पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती, पण आता एकत्र कुटुंब पद्धती बंद झाली. खूप म्हणजे कमी प्रमाणात आहे आणि विभक्त कुटुंब पद्धती जास्त आहे. विभक्त म्हणजे फक्त दोघं तिघं राहणं, आपले मुलं आणि आपण आई वडील. पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी आजोबा आत्या है ना, काका हे सगळे एकत्र राहत होते ना. त्याला म्हणतात एकत्र कुटुंब पद्धती. आता ह्या कुटुंबाचा किती परिणाम होतो आपल्या जीवनावर. कुटुंब खूप महत्वाचं आहे. कुटुंब एक शाळा आहे. कुटुंब एक काय आहे? शाळा आहे आणि एक संस्कार देणारी शाळा आहे. चांगले संस्कार देणारी शाळा आहे कुटुंब. कुटुंबातून खूप चांगले संस्कार आपल्याला मिळत असतात. जशी शाळा एक संस्कार केंद्र आहे, तसं कुटुंब एक संस्कार केंद्र आहे आणि समाज एक संस्कार केंद्र आहे. त्या सर्व याच्यातून आपल्यावर जे संस्कार झालेले असतात ते आपण आपल्या जीवनामध्ये पुढे म्हणजे त्याच्यामध्ये आपण सफल होतो. चांगले मिळाले ते संस्कार. तर आता कुटुंबामध्ये आई वडील आपल्याला एकत्र ठेवतात. त्यांना सगळ्याविषयी कुटुंबामध्ये जिव्हाळा असतो ना, एकमेकाविषयी जिव्हाळा असतो, प्रेम असते. आपण काही केलं तर कुटुंबातल्या व्यक्तीला विसरू शकत नाही है ना. तर त्याच्यात प्रेम असते, जिव्हाळा असतो एकमेकाविषयी. तसेच कुटुंबातून आपल्याला चांगले संस्कार मिळतात ना, चांगले संस्कार. तर आई वडील तर कधी आपल्याला वाईट सांगतच नाही, चांगलं सांगते. कधी खरे बोल, चोरी करू नको है ना, अभ्यास कर, चांगला राहा, स्वच्छ राहा, कोणाची आज्ञा पाळ, चांगलं काम कर, हेच आपल्याला सांगणं म्हणजे चांगले संस्कार आहे ना. आणि त्या आई वडील जसे वागतात त्या कृतीतून आपल्याला संस्कार होत असतात. असं काही सांगितल्याने संस्कार मिळत नाही. सांगितल्याने संस्कार मिळते का? नाही. आई वडिलांच्या कृतीतून, बोलण्यातून, वागण्यातून आपल्यावर संस्कार होत असतात है ना. मग आईने सुंदर रांगोळी काढत असेल तर तुम्ही बरोबर पाहता आणि 2 दिवसांनी तुम्ही सुद्धा कशी रांगोळी काढता. आई जर भांडी चकचक घासत असेल तर मुली पण त्यांच्या भांडे चांगले घासतात. आईच्या घरची हे जर स्वच्छता असेल तर मुली सुद्धा स्वच्छता ठेवतात. मुलांना सुद्धा आवडते माझ्या आई बा किती चांगले काम करते. आई सतत काम करत असेल तर मुलं सुद्धा असेच कष्टाळू होतात. हे चांगले संस्काराची शिदोरी आहे. जर आईच मोबाईल पाहत असेल, झोपत असेल, त्यांच्या घरी जाऊन गोष्टी करत असेल, फिरत असेल, खूप गावाला जास्त जात असेल तर मुलांना वाटते आपली आईच घरी राहत नाही, ती इतर कामं करतात. ते मुलावर तसे संस्कार होतात. मुलांकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण बाहेरही जातो काही कामानिमित्त, लग्न समारंभ आहे, इतर प्रोग्राम आहे, जावं लागते. त्याच्यातून काही संस्कार आपल्याला होत असतात. म्हणजे दुसऱ्यांना सहकार्य करणे, दुसऱ्यांसोबत चांगलं बोलणे, दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाणे है ना. तर कुटुंबातून आपल्याला चांगले संस्कार मिळते, जिव्हाळा मिळतो, एकमेकाविषयी जिव्हाळा असतो. तसंच जे अनुभव आले आपल्याला, सुखदुःखाचे जे अनुभव आहेत ते वाटून घेतो ना. हां, मग एक तुम्हाला गोष्ट सांगतो कुटुंबाची. एक मुलगा असते, एक कुटुंब असते आणि त्याच्यामध्ये 2-3च जण लोक राहतात. आणि त्याचे वडील सांगतात, बघ दादा तुला एक काठी देते मी, मग ही काठी तू मोडून पहा. मग तू मुलगा म्हणते तर लवकरच मोडते, ती काठी लवकरच मोडते. पण मग सगळ्यांजवळ काठ्या देते घरातल्या व्यक्तीजवळ. मग आता एकत्र काठ्या आता मोडून पहा, तर त्या मोडल्या जाते काय? नाही. 5 काठ्या एकत्र आल्या तर त्या मोडल्या जाईल का पटकन? नाही. मग एकत्र राहिल्यानं आपल्यामध्ये शक्ती, ताकद निर्माण होते है ना. आपल्या कुटुंबामध्ये काय होते? शक्ती, ताकद निर्माण होते. एकट्या काढी होत नाही. एकटी काढी असली तर ती लवकर मोडल्या जाते. म्हणजे कुटुंब किती महत्त्वाची गोष्ट आहे. चांगले संस्काराचं ते केंद्र आहे. म्हणून कुटुंबात चांगले राहा, चांगले त्याच्यातून विचार घ्या आणि कुटुंबातल्या व्यक्तीसोबत राहून आपले शिक्षणाचा विकास करा. समजली गोष्ट? हो.